नमस्कार. मी डॉक्टर राजीव घोडे परिपूर्ण पुनर्विकास या व्हिडिओ ब्लॉगमध्ये आपले स्वागत करीत आहे. आजच्या भागात आपण सोसायटी किंवा अपार्टमेंटचे रिडेव्हलपमेंट का करावे आणि रिडेव्हलपमेंटचे कोणते फायदे आहेत हे सांगणार आहे. पहिला फायदा म्हणजे मिळणारा वाढीव FSI. सध्याच्या UDPCR नियमानुसार तुमच्या सोसायटी किंवा अपार्टमेंटच्या प्लॉटसमोरील रस्त्याच्या रुंदीनुसार वाढीव FSI मिळतो. फिजिबिलिटी रिपोर्टवरून तुमचा फ्लॅट किंवा दुकानाच्या क्षेत्रात एकूण किती स्क्वेअर फीटने वाढ मिळेल याचा अंदाज येऊ शकतो. यासाठी सोसायटीला किंवा अपार्टमेंटला आर्किटेक्ट किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी म्हणजेच PMCची निवड करणे महत्त्वाचे असते. दुसरा फायदा म्हणजे मिळणाऱ्या अमेनिटीज. सध्याच्या सोसायटीचे किंवा अपार्टमेंटचे रिडेव्हलपमेंट केल्यानंतर आधुनिक जीवनशैलीला अनुकूल अशा आवश्यक अमेनिटीज नवीन होणाऱ्या सोसायटीमध्ये तुम्ही इन्क्लूड करून घेऊ शकता. तिसरा फायदा म्हणजे लिफ्ट आणि पार्किंगची सोय. बऱ्याच जुन्या सोसायट्यांमध्ये लिफ्ट नसल्यामुळे दुसऱ्या आणि वरच्या मजल्यांवरील सभासदांना, विशेष करून ज्येष्ठ सभासदांना खूप त्रास होतो. तसेच पार्किंगची सोय नसल्यामुळे विनाकारण सभासदांमध्ये भांडणे होत असतात. यामुळे अनेक सभासद आपले सध्याचे घर विकून किंवा सोडून इतरत्र शिफ्ट होतात. सोसायटीचे किंवा अपार्टमेंटचे रिडेव्हलपमेंट केल्यानंतर नवीन बिल्डिंगमध्ये मुबलक पार्किंग आणि लिफ्टची सोय करावीच लागते. त्यामुळे सर्व सभासदांना हक्काचे पार्किंग आणि लिफ्टची सोय मिळतेच. चौथा फायदा म्हणजे जुनी बिल्डिंग मेंटेन करण्याच्या त्रासातून सुटका. सध्याची सोसायटी किंवा अपार्टमेंट जुने झाल्यामुळे सतत काही ना काही काम करून घ्यावे लागते. यात पैसे आणि वेळ दोन्ही खर्च करावे लागते. सोसायटीचे किंवा अपार्टमेंटचे रिडेव्हलपमेंट केल्यानंतर या सततच्या मेंटेनन्सच्या कटकटीतून आपली सुटका होऊ शकते. पाचवा फायदा म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागात आणि आहे त्याच ठिकाणी राहण्याचे भाग्य. शहरातील मध्यवर्ती भागात सदनिकांचे आणि दुकानांचे भाव गगनाला भिडणारे झाले आहेत. सोसायटी किंवा अपार्टमेंटचे रिडेव्हलपमेंट केल्यानंतर कोणतेही अधिकचे शुल्क न देता आधुनिक जीवनशैलीप्रमाणे मोठ्या फ्लॅटमध्येच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि त्याच भागात आपल्याला राहायला मिळणार आहे. सहावा फायदा म्हणजे होणारा आर्थिक फायदा. सध्याच्या सोसायटीचे किंवा अपार्टमेंटचे रिडेव्हलपमेंट केल्यानंतर नवीन मिळणाऱ्या फ्लॅट किंवा दुकानाचे मूल्य आजच्या बाजारभावापेक्षा 3 ते 4 पटीने वाढते. यातून सदनिका भाड्याने दिल्यास अधिकचे भाडे तसेच विकल्यानंतर खूप मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. मी सांगितलेल्या वरील फायद्यांपेक्षा कोणाला आणखी काही फायदे सुचत असतील तर कमेंट करून ते तुम्ही नक्कीच सुचवू शकता. परिपूर्ण पुनर्विकास या व्हिडिओ ब्लॉगमधील आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हेही आपण कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करून या व्हिडिओ ब्लॉगला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती.